राशन कार्ड धारकांकरिता महत्त्वाची अपडेट आलेली आहे. गरजू आणि गरीब कुटुंबातील राशन कार्ड धारकांना आता थेट लाभ देण्यात येणार आहे. जुने राशन कार्ड पिवळे केशरी याची छपाई सरकार बंद करत आहे आणि या ठिकाणी आता यापुढे ई राशन कार्ड देण्यात येणार आहे. आणि राशन कार्ड धारकांना आपल्या राशन कार्डची पूर्ण माहिती सहज आपल्या मोबाईलवर मिळावी याकरिता सरकारने मेरा राशन 2.0 ॲपसुद्धा सुरू केलेले आहे. आणि ज्या लोकांची पात्रता राशन कार्डवर लाभ घेण्याची नाही अशा लोकांनासुद्धा राशन कार्डवर लाभ सुरू आहे. तर अशी सर्व नावे राशन कार्डची KYC झाल्यानंतर राशन कार्डच्या लाभार्थी यादीमधून कमी करण्यात येणार आहे. राशन कार्डची KYC झाल्यानंतर फक्त गरजू गरीब कुटुंबांनाच राशन कार्डचा लाभ देण्यात येणार आहे. तर यामध्ये कोणत्या लोकांना लाभ मिळणार आहे आणि कोणाची नावे राशन कार्डच्या लाभार्थी यादीमधून कमी करण्यात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर राशन कार्ड धारक आहात तर ही माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. माहिती पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आता समजून घ्या की तुम्ही जर राशन कार्ड धारक आहात तर तुम्हाला तुमच्या राशन कार्डची KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. जे लोक आपल्या राशन कार्डची KYC करणार नाही अशा सर्व लोकांचे राशन कार्डवर मिळणारे धान्य थांबविण्यात येणार आहे. आणि म्हणून आपल्या राशन कार्डवर मिळणारे लाभ आणि धान्य सुरू राहावे याकरिता वेळेच्या आत आपल्या राशन कार्डची KYC करून घ्यायची आहे. सर्व राशन कार्ड धारकांनी म्हणजेच ज्यांनी आपल्या राशन कार्डची KYC केलेली नाही अशा सर्व राशन कार्ड धारकांनी आपल्या राशन कार्डची KYC करून घ्यायची आहे. आणि आपल्या राशन कार्डची KYC झालेली आहे की नाही हे पाहण्याकरिता तुम्ही मोबाईलवर मेरा राशन 2.0 ॲप इन्स्टॉल करून ॲपद्वारे आपल्या मोबाईलवर तपासून पाहू शकता की आपल्या राशन कार्डची KYC झालेली आहे की नाही. जर झालेली आहे तर कोणत्या सदस्यांची झालेली आहे आणि कोणत्या सदस्यांची KYC करण्याची बाकी राहिलेली आहे. आपल्या राशन कार्डवर किती धान्य मिळते, किती सदस्यांची नावे नोंदविलेली आहे हे सर्व काही तुम्हाला मेरा राशन 2.0 ॲपवर पाहता येते. याविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे. मेरा राशन 2.0 ॲपविषयी पूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. राशन कार्डची KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. दिलेल्या मुदतीच्या आत जर राशन कार्डची KYC केली नाही तर राशन कार्डवर मिळणारे लाभ थांबविण्यात येऊ शकते. आपले लाभ राशन कार्डवरील बंद होऊ नये याकरिता राशन कार्डची KYC करून घ्यायची आहे. आता राशन कार्डमधून कोणत्या लोकांची नावे कमी होणार आहे याविषयी थोडा इथं समजून घेऊ. ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, जे लोक इन्कम टॅक्स भरतात, ज्या लोकांची मोठे धंदे उद्योग आहे, ज्या लोकांना राशन कार्डवर मिळणाऱ्या धान्याची गरज नाही अशा लोकांची सुद्धा नावे राशन कार्डमध्ये समाविष्ट आहे. ते लोक मृत झालेले आहे परंतु तरीही राशन कार्डवर त्यांचे लाभ सुरूच आहे. तर अशी जी लोकांची नावे राशन कार्डमध्ये समाविष्ट आहे, राशन कार्डची KYC झाल्यानंतर अशी सर्व नावे राशन कार्डमधून कमी करण्यात येणार आहे. आणि ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे, गरजू कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे अशा लोकांनाच राशन कार्डची KYC झाल्यानंतर राशन कार्डवर लाभ दिले जाणार आहे. आणि सरकार आता पिवळे केशरी पांढरे ची छपाई बंद करत आहे आणि यापुढे आता ई राशन कार्ड देण्यात येणार आहे. ई राशन कार्डमध्ये आपले नाव समाविष्ट व्हावे याकरिता आपल्या राशन कार्डची KYC दिलेल्या मुदतीच्या आत करून घ्यायची आहे. राशन कार्डची KYC तुम्हाला त्याच ठिकाणी करायची आहे ज्या कोठेधारकाकडून तुम्ही तुमच्या राशन कार्डवर धान्य आणता. त्या राशनच्या दुकानावर जाऊन पोज मशीनवर थंब लावून KYC करून घ्यायची आहे. KYC करण्याकरिता पैसे लागत नाही. सरकारद्वारे विनामूल्य राशन कार्ड धारकांची KYC करण्यात येत आहे. तर आपल्या राशन कार्डवर पुढे भविष्यातही आपल्याला राशन कार्डचे लाभ मिळत राहावे याकरिता दिलेल्या वेळेच्या आत आपल्या राशन कार्डची KYC करून घ्यायची आहे. राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.